बजेट 2026 देशाचं झालं, आता तुमच्या घराच्या बजेटचं काय? आज निर्मलाताईंनी आपल्या देशाचं बजेट मांडलं. आता बातम्यांमध्ये आपण पाहू, टीव्हीवरती बजेटच्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळ्या योजना जाहीर झाल्यात. पण मित्रांनो, देशाचं बजेट तर अर्थमंत्र्यांनी मांडलं, पण तुमच्या घरचं बजेट तुम्ही मांडलंय का? तुमचं होम बजेट तयार आहे का? मी हे का विचारतोय? मार्केटमध्ये चढ उतार येणारच, महागाई वाढणार, कमी होणार, पण जेव्हा संकट येतं तेव्हा निर्मलाताई नाही तर तुमचं सेव्हिंग तुमच्या कामाला येतं. आपण दुसऱ्याच्या गुंतवणुकीवर चर्चा करतो, पण स्वतःची SIP मात्र विसरतो. मार्केटच्या पडझडीचे किंवा वाढत्या किमतीमुळे आपल्या घरचं बजेटही कधी कधी कोलमडतं. पण या बजेट पासून एक नियम करा, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा. 50% आपल्या गरजांसाठी खर्च करा, 30% इच्छांसाठी, आणि सर्वात महत्वाचं 20% आपली गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा, बजेटमध्ये सरकारने सवलत जरी दिली असेल तरी पैसा खर्च करू नका, तो इन्व्हेस्ट करा, कारण ही इन्व्हेस्टमेंट आपल्या भवितव्यासाठी नक्की कामाला येणार आहे. मार्केट जर खाली असेल तर अजिबात घाबरू नका, ही खरेदीची संधी असते. आजची छोटी गुंतवणूक आपल्या उद्याच्या बजेटला सरप्लस बनवेल. मग विचार काय करताय? देशासोबत स्वतःची प्रगती सुरू करा. खाली दिलेल्या नंबरला स्वरा इन्व्हेस्टमेंटला कॉल करा आणि आजच आपली SIP किंवा म्युच्युअल फंड मध्ये लमसम ऍड करा. आणि तुमचं बजेट बद्दलचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या खर्चिक मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.